आज आपण करूयात एकदम चमचमीत आणि झटपट होणारी अशी गवारची भाजी. त्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन आपल्याला गवार त्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. जेव्हा गवारवर आपल्याला हे असे डाग दिसायला लागतील तेव्हा आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. नंतर त्याच कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरवर पाणी न घालता आपण बारीक केलेलं आहे ते वाटणही घालून घेऊयात. हे वाटण अगदी मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मसालेही आपण परतून घेऊयात. आता यामध्ये आपण मगाशी परतून घेतलेली गवारही घालून घेऊयात. गवार मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालून झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 5 मिनिट मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. आता आपली मस्त चमचमीत गवारची भाजी तयार झालेली आहे.